हॅलो एव्हरीवन. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं थोडकर सरांच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स आणि बऱ्यापैकी आपला चॅप्टर सगळा कवर झालेला आहे आणि आपण न्यूमरिकल्स बघत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1-2-3 न्यूमरिकल्स बघितलेले आहेत जे रोटेशनल मोशनशी रिलेटेड होते. आज आपण बघूया थोडेसे सर्क्युलर मोशनशी रिलेटेड असलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत न्यूमरिकल्स जे तुम्हाला मागे एक्सरसाइजमध्ये दिले आहेत ते. ओके, हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर तुम्ही पेन्सिल हातामध्ये घ्या, पेपर घ्या आणि दुसरं मागे जे काही फॉर्म्युले आहेत, जे काही फॉर्म्युल्याची लिस्ट आहे ती समोर ठेवा. कारण बरेचसे व्हिडिओज आपले खूप आधी झालेले आहेत आणि तुम्हाला ते फॉर्म्युले त्यावेळी मिळाले आहेत, सो विसरले असतील किंवा हे न्यूमरिकल्स बघण्याआधी पहिला काय करा, ते थोडंसं रिवाईज करून घ्या. ठीक आहे. सो बघा, एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2मध्ये सब क्वेश्चन आहे 4. त्याच्यामध्ये बघा, अ फ्लायव्हील युज्ड टू प्रिपेअर earthenware pots is set into rotation at 100 rpm. It is in the form of a disc of mass 10 kg and a radius 0.4 meter. A lump of clay to be taken equivalent to a particle of mass 1.6 kg falls on it and adheres to it at a certain distance x from the center. Calculate x if the wheel now rotates at 80 rpm. rpm काय आहे? रिव्हॉल्युशन पर मिनिट. कोणाचं युनिट असतं? फ्रिक्वेन्सीचं. ओके, सो वाचायला किंवा समजून घ्यायला थोडंसं विचित्र वाटते, पण जेव्हा तुम्ही गिवन डाटा काढणार ह्या न्यूमरिकलचा तेव्हा तुम्हाला हा काय वाटेल, खूप सोपा वाटेल. ओके, तर काय असतं, अर्थनवेअर पॉट्स म्हणजे जी काही मातीची भांडी असतात ती बनवण्यासाठी कुंभाराकडं जे चाक असतं ते म्हणजे फ्लायव्हील, तेच चाक जे गोल फिरायले असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग ते चाक गोल फिरायले आणि त्याचं काहीतरी स्पीड आहे. त्याचं स्पीड पण दिले, किती आहे? 100 rpm, रिव्हॉल्युशन पर मिनिट. अँग्युलर स्पीड नाही दिलेलं. अँग्युलर स्पीडच्या ऐवजी काय दिले? फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांनी स्पीड सांगितली. किती फ्रिक्वेन्सीनं फिरायला? 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 100 वेळा गोल फिरते ते चाक. म्हणजे आपण त्याच्यावरून ओमेगा कॅल्क्युलेट करू शकतोय, आपल्याकडे तसे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. मग ते फिरत असताना त्या डिस्कचं, म्हणजे ते जे चाक आहे ते डिस्कसारखं दिसतं ना, मग डिस्कचं जे काही वजन आहे त्या चाकाचं ते दिले 10 आणि त्याचा रेडियस दिला आहे 4. म्हणजे जे चाक आहे त्याचं काय काय दिलेलं आहे, त्याचं स्पीड सांगितले, पण फ्रिक्वेन्सी सांगितल्या, मास सांगितले आणि रेडियस सांगितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ते चाक फिरत असताना त्याच्यावरती एक चिखलाचा गोळा पडतोय, लंप ऑफ क्ले असं ना, चिखलाचा एक गोळा पडतोय आणि जो एक्स डिस्टन्सवरती पडतोय, सेंटर ऑफ रोटेशनपासून चाकाच्या मध्यभागापासून एक्स डिस्टन्सवरती पडतोय. आता ते पडल्यानंतर चाकाचं जे काय आधीच मास आहे 10 kg आणि आता काय आहे त्याच्यावरती तो चिखलाचा गोळा पडला आहे ज्याचं 1.6 kg काय आहे मास. त्याच्यामुळे चाकाचं स्पीड नक्कीच काय होणार? कमी होणार. मग ते किती कमी होणार? तर आधी होतं 100 rpm आणि आता झालं किती? 80 rpm. 20 रिव्हॉल्युशन्स काय झाले? कमी झाले. ओके, असं सगळं ते विचारलेलं आहे. मग ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करा असं सांगितले की किती डिस्टन्सवरती तो चिखलाचा गोळा पडेल. ओके, फारसं अवघड नाही आहे, सोपं आहे. ओके, तुम्ही खाली बघू शकताय. इथं आपण म्हणूया की N1 म्हणजे चाकाचे पहिलं स्पीड, पहिली फ्रिक्वेन्सी, ते आहे 100 rpm. rpm म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट, पण ॲक्च्युली फ्रिक्वेन्सीचं युनिट असायला पाहिजे rps, रिव्हॉल्युशन पर सेकंड. मग rpmमधनं rpsमध्ये कसं कन्वर्ट करणार? सोपं असते. rpmच्या व्हॅल्यूला 60नं काय करा? डिवाइड करा. ते कशामध्ये कन्वर्ट होईल? सेकंडमध्ये कन्वर्ट होईल. सो बघा, आपण केले तसं वरती N1च्या बरोबर वरती आपण लिहिले 100/60 म्हणजेच काय? rps. नंतर स्पीड किती झालं आहे? 80 rpm. मग ॲक्च्युली rpm आहे, मग आपल्याला ते rps करायला पाहिजे. मग कसं करणार? 80/60 डिवायडेड बाय 60 केले की rpmमधून rpsमध्ये कन्वर्ट होत आहे. ओके, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा ते. नेक्स्ट आहे स्पीड. आता पहिलं जे स्पीड आहे, पहिलं स्पीड, आता इथं ओमेगा 1 डायरेक्ट घेतला आहे. ॲक्च्युली तुम्हाला तिथं फॉर्म्युला सांगतो, फॉर्म्युला लिहून ठेवा साईडला. ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओमेगा इज इक्वल टू 2πn.
मग इथं 2π आहे आणि n म्हणजेच काय आहे 100/60 जे कन्वर्ट केलेलं आहे ते. म्हणून इथं तुम्हाला दिसते ω1 इज इक्वल टू ॲक्च्युली 2πnच आहे ते 2π आणि n म्हणजे कोण पहिली फ्रिक्वेन्सी ती किती आहे 100/60. ते हे सोडवल्यानंतर ω1 सोडवल्यानंतर काय मिळेल 10π/3 रेडियन पर सेकंड. ओके, सो एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलेच. हे कोण आहे डिस्क म्हणजे ते फ्लाय व्हील जे गोल फिरत होतं ज्याचं स्पीड होतं ω1. त्याच्यावरती काय झाला एक चिखलाचा गोळा असा पडलेला आहे एक्स डिस्टन्सवरती. मग आता त्याचं स्पीड झालं ω2. मग आता ω1 आपण कॅल्क्युलेट केलंच 2πn ह्या फॉर्म्युल्यानं. आता काय कॅल्क्युलेट करूया ω2 कॅल्क्युलेट करूया. ओके, सेम त्याच फॉर्म्युल्यानं करणार बघा. ω2 इज इक्वल टू 2πn फॉर्म्युला आहे, फक्त इथं काय असणार आहे 2πn2 असणार आहे. मग 2πn2 मग n2 किती आहे 80/60. मग ते 80/60 सॉल्व केलं मग 8π/3 रेडियन पर सेकंड. हे काय आलं ω1 आणि ω2 मिळालं. आता कॅपिटल एम म्हणजे काय आहे त्या चाकाचं मास, कॅपिटल आर काय आहे कॅपिटल आर काय आहे त्या चाकाचं रेडियस 0.4. मास किती आहे चाकाचं इथं चाकाचं मास चाकाचं मास आहे. आणि हे स्मॉल एम जे आहे ते आपण घेतले तो जो चिखलाचा गोळा पडला आहे त्याचं मास 1.6 kg. सो हा झाला गिवन डाटा. आणि आपल्याला शोधायचं काय आहे आपल्याला शोधायचं आहे एक्स किती डिस्टन्स होती तो चिखलाचा गोळा पडला आहे ते. सो गिवन डाटामध्ये तुमच्याकडे आता काय काय आहे कॅपिटल एम, कॅपिटल आर, स्मॉल एम, ω1, ω2, n1 आणि n2. खूप साऱ्या व्हॅल्यू आपल्याकडे काय आहेत गिवन डाटामध्ये आहेत. आणि एक्स इज इक्वल टू काय असणार क्वेश्चन मार्क. ओके, सो सोडवत आहे कसा तर एक तर ते चाक गोल फिरत होतं रोटेशन करत होतं आणि चिखलाचा गोळा त्याच्यावरती पडला आणि ते वाढलेल्या वजनामध्ये त्याचं काय झालं स्पीड कमी झालं. इथं कुठेही आपण त्या चाकाला हात लावला आहे का किंवा ब्रेक लावला आहे का की आपण हात लावून त्याचं स्पीड कमी करायलो आहे. म्हणजे आपण इथं बाहेरून त्या चाकावरती कसलाही फोर्स दिलेला नाही. मग आता पण त्याच्यावरती जर फोर्स दिला नसेल तर म्हणजे आपण त्याच्यावरती टॉर्क ॲप्लाय केलेला नाही. म्हणजे एक्सटर्नल टॉर्क किती आहे 0. मग आपण लास्ट एक पॉईंट बघितलेलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की कोणत्याही रोटेशन करत असलेल्या वस्तूवरती टॉर्क जर ॲक्ट होत असेल एक्सटर्नल फोर्स जर दिला जात नसेल तर तिथं असणार आहे अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे कॉन्स्टंट. म्हणजेच L1 इज इक्वल टू L2. मग आपण तसं घेतलं L1 इज इक्वल टू L2. मग आपल्याला माहिती आहे एलचा फॉर्म्युला काय L इज इक्वल टू I ओमेगा. मग L1चा काय असणार I1 ओमेगा आणि L2चा काय असणार I2 ओमेगा. मग आपण दुसऱ्या स्टेपला ते भरलं I1 ω1 I2 ω2. आता हे बघून घ्या की ते डिस्क आहे म्हणजे चाक जे आहे चाकाचा आकार काय आहे डिस्क. मग डिस्क म्हणजे मागे आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहेत चॅप्टरच्या मागे येल्लो बॉक्समध्ये फॉर्म्युले आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचे. मग डिस्कसाठी फॉर्म्युला बघून घ्या काय आहे तर डिस्कसाठी फॉर्म्युला आहे mr²/2. I1च्या ऐवजी काय पुट केलं mr²/2. हा फॉर्म्युला डिस्कचा आहे म्हणून समजा ह्याची जी रॉड असतं तर मग ml²/12 असतं. समजा रिंग असती तर मग mr² असतं. आता डिस्क आहे म्हणून काय आहे mr²/2 आणि ω1 आहे तसाच आहे. परत I2चं इथं बघा आता काय होईल I1 म्हणजे काय होतं मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा फक्त डिस्क होती म्हणजे जे चाक होतं तेव्हा फक्त. आता I2 म्हणजे काय असणार आहे तर I2 म्हणजे दोन गोष्टी असणार आहेत. एक ते चाक आहेच त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहेच सोबत आता कुणाचा वाढला असणार त्या चिखलाच्या गोळ्यामुळे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलेला असेल. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असते मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मग हे झालं mr²/2 चाकाचं म्हणजे डिस्कचं आणि प्लस त्याच्यामध्ये आता चिखलाचा नाही ॲड होणार मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तो किती असणार मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे स्मॉल m आणि x².
म्हणून इथं टोटल I2 किती असणार आहे, हा ॲडिशनमधला. आणि जो ओमेगा 2 आहे तो आहे तसंच इकडे साईडला. ठीक आहे, दुसऱ्या स्टेपपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याकडं सगळ्या व्हॅल्यू आहेत, त्या सगळ्या व्हॅल्यू भरून घ्या. कॅपिटल एमची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू आहे, ओमेगा 1ची व्हॅल्यू आहे. फक्त आपल्याकडे व्हॅल्यू नाही आहे एक्सची, कारण तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरा. ओमेगा 1 ओमेगा 2 आपण वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करत गेल्यानंतर जर गरज असली, कुठे वाटत असेल तर लॉग टेबल वापरा. लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाईल आणि मग तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 0.35 मीटर. सो हे काय आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आता काही सांगण्यासारखं नाही आहे. आपण बरेचसे एक्झाम्पल्स 11th सॉल्व केलेत. लॉग टेबल परफेक्ट केलेला आहे, तो थोडासा रिवाईज करा. सो हे होतं एक्झाम्पल. नेक्स्ट इथे बघा, फॉर्म्युल्यांची लिस्ट आहेच. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत हे ह्या चॅप्टरचे आहेत. बघून घ्या जरासं ते. गरज वाटत असेल तर स्क्रीनशॉट घ्या, आणखी हे सगळे फॉर्म्युले लिहून काढा. इथून रोटेशनल मोशनचे स्टार्ट होतात. आणि हे सोडून अजून लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तो पण लिहा. L1 इज इक्वल टू L2, म्हणजेच I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ठीक आहे, पुढे जाऊया. सो हा एक पॉईंट आहे जो सर्क्युलर मोशनमध्ये आहे. जो ॲप्लिकेशन आहे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स त्याचा, किंवा आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन बघितले. वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना ABC, टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन, मिडवे पोझिशन, तिथं असणारं V1 V2 V3 स्पीड, T1 T2 T1 टेन्शन्स, एनर्जी E1 E2 EN ते E3 ते बघितलेलं आहे. ओके, इकडे या. सो हे आपल्या पुढे आहे एक, तुम्ही ऐकलं असेल वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल, सर्कसमध्ये असते बघा, की एक मोठे असं विहिरीसारखा आकार असतोय सिलेंड्रिकल, आणि त्याच्या आतमध्ये बाईक्स असे गोल 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 फिरत असतात भिंतीवरती. सो तेच म्हणजे काय आहे, मौत का कुआ. मग हे एक्झाम्पल ॲज अ ॲप्लिकेशन म्हणून आपल्याला दिलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये जर एखादी गाडी जर गोल फिरत असेल आतमध्ये, बघा हे जी डायग्रॅम आहे म्हणजे ते वेल आहे, म्हणजे ती कुवा आहे, आणि तिच्यामध्ये काय आहे ते डॉटेड लाईन जी दाखवल्या तिथं असं कन्सिडर करा की एक बाईक गोल गोल फिरत आहे आतमध्ये. आणि तुम्हाला माहीत आहे की खूप स्पीडनं फिरावं लागते. जेवढं जास्त स्पीड असेल तेवढं ती गाडी काय आहे त्या भिंतीवरती व्यवस्थित टिकून राहते. स्पीड कमी झालं तर बाईक खाली पडण्याची शक्यता असते. मग ते स्पीड किती असावं ह्याच्यासाठी हा पॉईंट आहे. मग ह्याच्यामध्ये आपण स्पीड म्हणजेच वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचे. ओके, बघूया. सो सी म्हणजे त्या वेलचा किंवा त्याचा जो गोलाकार आकार आहे त्याचा सेंटर. इथं जो डॉट आहे हा डॉट म्हणजे ती बाईक असणार. आता मला सांगा की ही विहीर समजा 10 मीटर उंच आहे. सध्या ती बाईक सेंटरला म्हणजे 5 मीटर उंचीवरती आहे. मग ती जी गाडी आहे बाईक, तिची जी काही चाकं आहेत जी त्या आतल्या सरफेसला टच आहेत, गोल गोल फिरायला टच असणार आहेत, म्हणजे तिथं जो फ्रिक्शनल फोर्स असेल तो फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये, एफ एस वरच्या डायरेक्शनमध्ये. काय आहे, कारण ती बाईक खाली घसरू नये म्हणून ते फ्रिक्शन काम करायला. मग बाईक घसरण्याची शक्यता कुठे आहे, खाली, म्हणून फ्रिक्शनल फोर्स त्याला धरून कुठे ठेवते, वरती. म्हणून एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे, वरती. बाईक ह्या डॉटपाशी आहे. त्या बाईकचं जे काही वेट असेल mg ते कुठे काम करणार, खालच्या डायरेक्शनमध्ये.
आता इकडे बघू शकता अजून तुम्ही, मी इकडे थोडंसं डायग्राम काढायचा प्रयत्न केला. इथे पण आहे की FS आहे वरती, MG आहे खालती. आता ही जी काही बाईक आहे, जिनं त्या वॉलवरती काय केलं आहे, फोर्स अप्लाय केला ह्या डायरेक्शनमध्ये. F काय आहे, बाईकनं वॉलच्या वेलच्या आतल्या सरफेसवरती बाहेरच्या डायरेक्शनमध्ये दिलेला फोर्स. जर गाडी वेलवरती बाहेरच्या डायरेक्शनमध्ये फोर्स देत असेल तर न्यूटनच्या थर्ड लॉनुसार ते आतलं सरफेस त्या बाईकला कुठे ढकलणार, आतमध्ये इकडे. म्हणजे काय देणार त्याच्यावरती, नॉर्मल रिॲक्शन. मग हे नॉर्मल रिॲक्शन आतल्या बाजूला असणार. आता बाईक स्वार काय करतोय, तो बाईक स्वार करतोय सर्क्युलर मोशन. मग आपल्याला माहित आहे आतल्या डायरेक्शनमध्ये, इनवर्ड डायरेक्शनमध्ये, टुवर्ड्स द सेंटर डायरेक्शनमध्ये अजून कोण असते, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. एन म्हणजे काय आहे, बाईकनं वेलच्या आतल्या सरफेसवरती दिलेला फोर्स. त्या फोर्समुळं रिॲक्शन फोर्स कुणी दिला, त्या वॉलनं बाईकवरती, तो म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन आहे. मग तो आतल्या डायरेक्शनमध्ये आहे, पण आतल्या डायरेक्शनमध्ये अजून कोण असते, सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचे आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत, MV ओमेगा, MR ओमेगा स्क्वेअर, MV V स्क्वेअर अपॉन R. सो असे 3 फॉर्म्युले आहेत. सो तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं असेल की काय आपण त्याच्यामध्ये डिस्कस केले आता. ठीक आहे. सो हे सगळं एक्सप्लेनेशन आहेच त्याचं, की N म्हणजे काय, MG म्हणजे काय, FS म्हणजे काय, कुठला फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, वगैरे वगैरे. ओके, इक्वेशनकडे जाऊया आपण. सो पहिली गोष्ट काय, त्या ॲरो डायग्रामवरून एक गोष्ट आपल्याला कळतेच की MG इज इक्वल टू काय आहे, FS. आत्ता जी आपण ॲरोची डायग्राम बघितली इथं आहेच. FS आणि MG दोघं पण एकमेकांना काय करतायत, बॅलन्स करतायत. म्हणजे दोघं काय असणार आहेत, इक्वल अपोजिट फोर्स असणार आहेत. मग इक्वल अपोजिट म्हणजेच MG इज इक्वल टू FS. आणि इकडे आपण दुसरं काय म्हटले, नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणजेच कोण, सेंट्रिपिटल फोर्स. सो इथं मग दुसरं इक्वेशन आपण ते लिहिलं की N इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मग N इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण तिसरा वापरला आहे, MV स्क्वेअर अपॉन R. हा. सो आता आपल्याला हे इक्वेशन 1मध्ये आणि इक्वेशन 2मध्ये 2 इक्वेशन्स. आता आपल्याला माहीत आहे की फ्रिक्शनल फोर्स जो आहे, ह्या फ्रिक्शनल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. आपण जेव्हा तो पॉईंट शिकवला बँकिंग ऑफ रोडचा, त्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला घेतला आहे. जरासं तुम्ही मागे रिवाईज करून बघा. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे म्यू इंटू एन. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एन. मग इथं त्यांनी साईन वापरलं आहे, इज इक्वल टू किंवा लेस दॅन. फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन किंवा इज इक्वल टू म्यू एन. ठीक आहे, सिम्बॉलचं काही फारसं टेन्शन नाही, इज इक्वल टू म्हटलं तरी चालतं आहे. सो काय, F इज इक्वल टू म्यू एन. पण एन म्हणजे काय, एन म्हणजे काय आहे, MG. आत्ताच आपण तिकडं सॉरी फ्रिक्शनल फोर्स म्हणजे आत्ता आपण इक्वेशन 1मध्ये काय लिहिले, MG. फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय आहे, MG. आणि हे म्यूच आहे, फक्त यांच्या जागी आपण काय लिहिले आता, MV स्क्वेअर अपॉन R. कारण नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच कोण, सेंट्रिपिटल फोर्स. इक्वेशन 1 आणि 2मधून व्हॅल्यू उचलल्या की इथं पुट केल्या. FSच्या जागी लिहिलं MG, यांच्या जागी लिहिलं MV स्क्वेअर अपॉन R. ओके. सो दोन्ही साईडला M कॉमन आहे, ते कॅन्सल होणार. ते कॅन्सल झालं, इक्वेशन असं दिसेल. हे इक्वेशन रिअरेंज करा वेलॉसिटीसाठी. R डिवाइडमध्ये त्याला पलीकडे पाठवा, Gला जाऊन मल्टिप्लाय होईल. म्यू जे V स्क्वेअरसोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याला पलीकडे पाठवा, ते जाऊन काय होईल, डिवाइड होईल. सो हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला V स्क्वेअरसाठी. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढा, इकडे मिळेल आपल्याला V, आणि दुसऱ्या साईडला ते सगळे काय होतील, स्क्वेअर रूट साईनच्या आतमध्ये जातील. सो इक्वेशनचा विचार करता फारसं ह्याच्यामध्ये काय नाही आहे. सो हा पॉईंट बघून घ्या. नेक्स्ट, सध्या जो काही सिलेबस 12वीचा रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे, त्याच्यामध्ये हा एक पॉईंट आहे, स्पियर ऑफ डेथ.
आणि व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. हे जे काही पॉईंट आहेत पेज नंबर 11वरती हे काय केलेले आहेत, कॅन्सल केलेले आहेत. हे यावर्षीच्या सिलेबसमधून बाहेर काढले आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार नाही आहेत. ओके, न्यूमरिकलकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2मध्ये 12 बघा. क्वेश्चन नंबर 2मध्ये 12. सम हाव ॲन ॲन्ट, एक मुंगी आहे, इज स्टक टू द रिम ऑफ अ बायसिकल व्हील. आपल्या सायकलचं चाक आहे, त्याच्या चाकाचं जी रिम म्हणजे गोल आहे कडेचा, तिथे एक मुंगी काय झालेली आहे, कशी तरी चिकटलेली आहे. व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. त्या चाकाचा काय दिला आहे, डायमीटर दिला आहे 1 मीटर. पण ॲक्च्युली आपल्याला डायमीटरचा काय उपयोग होत नसतो, म्हणजे डायमीटर आपल्याला उपयोगाच नाही. आपल्याला कोण लागणार, रेडियस. मग आपल्याला माहीत आहे डायमीटरला डिवाइड बाय 2 केलं की काय मिळणार, रेडियस. मग किती, 1 मीटर आहे, मग रेडियस किती होईल, 0.5 मीटर. While the bicycle is on a central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolution per second. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पहिला ते जे चाक आहे ते थांबलेलं आहे. ते चाक थांबलेलं आहे म्हणजे त्याचं अँग्युलर स्पीड ओमेगा किती असणार, 0. इनिशियल अँग्युलर स्पीड किती असणार, 0, कारण थांबलेलं चाक आहे, स्पीडच नाही. शिवाय फ्रिक्वेन्सी किती असणार त्याची, फ्रिक्वेन्सी पण असणार 0, कारण थांबलेलं चाक आहे, ते काही रिव्हॉल्युशन करणारच नाही. सो फ्रिक्वेन्सी आणि स्पीड म्हणजे आपण जर इनिशियल वेलॉसिटी म्हटली, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1, तर ती असणार 0. आणि आपण जर इनिशियल फ्रिक्वेन्सी म्हटली N1, तर ती पण किती असणार, 0. आणि नंतर आपण त्याला मधल्या स्टँडवरती उभं केलं, आणखी चाक गोल फिरवायला चालू केलं, आणि मग चाक गोल फिरवायला चालू केल्यानंतर मग त्याचं स्पीड किती आहे, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड, म्हणजेच 2 RPS. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आहे. पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे, N1 0. दुसरी आता फ्रिक्वेन्सी किती मिळाली, 2 RPS. आणि किती टाईम नंतर, 10 सेकंड नंतर. सो 10 सेकंड काय झालं, टायमिंग झालं T. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे चाकाचं स्पीड हळूहळू काय होत चालले, पर सेकंड वाढत 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 चाललं आहे. आणि त्याचा वाढण्याचा जो रेट आहे तो काय आहे, एकसारखा आहे. म्हणूनच काय म्हटलं, युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन. कॅल्क्युलेट, काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं बघा. कॅल्क्युलेट करायला सांगितले नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द अँट इन दिस 10 सेकंड. आता जरी ते चाक रोटेशनल मोशन करत असलं तरी आपण फक्त मुंगीकडे बघा. जी मुंगी रिमला चिकटली आली आहे, त्या चाकाच्या रिमला कडेला चिकटली. जेव्हा चाक गोल फिरत असेल, रोटेशन करत असेल, मुंगीचं काय चालू असेल, मुंगीची सर्क्युलर मोशन चालू असणार, आणि रेडियस किती असणार, 0.5 मीटर. ठीक आहे. सो काय विचारले, 10 सेकंडमध्ये मुंगी किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार. इथं रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार म्हणजेच ॲक्च्युली त्यांना म्हणायचं की किती वेळा गोल फिरणार, एकदा गोल फिरणार, दोनदा गोल फिरणार, असं किती वेळा गोल फिरणार, म्हणजेच त्यांना पाहिलं फ्रिक्वेन्सी ॲक्च्युली. बघूया दुसरं, बघूया टाईम टेकन बाय इट फॉर द फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. समजा आता त्या मुंगीनं एका सेकंदाला समजा एक रिव्हॉल्युशन केला, एकदा गोल फिरली, तर मग 10 सेकंडमध्ये किती वेळा गोल फिरणार, 10 वेळा. मग त्यांनी विचारले की पहिला राऊंड पूर्ण करायला तिला किती वेळ लागेल, आणि विचारले 10वा राऊंड पूर्ण करायला तिला किती वेळ लागेल. आता 10वा पूर्ण म्हणजे इथं गोष्ट लक्षात घ्या की 10वा राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागेल. याचा अर्थ काय की त्या मुंगीनं 9 राऊंड कंप्लीट केल्यात, आणि 9 राऊंड कंप्लीट करायला समजा तिला काहीतरी 9 सेकंड लागलेत, आणि मग 10वा राऊंड पूर्ण करायला ती 1 सेकंड घेणार, आणि मग टोटल टायमिंग 10 होणार. मग ते 1 सेकंड तो टाईम मोजायचा. हे उदाहरणार्थ मी सांगितलं, ॲक्च्युली किती लागते तर आपण बघूया. ठीक आहे. सो लक्षात आले काय काय शोधायचं आहे, 10 सेकंडमध्ये किती रिव्हॉल्युशन्स करतात, आणि पहिला रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागतो, आणि 10वा रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागतो. ठीक आहे, बघूया. सो आपल्याकडं गिवन डाटा
तो आत्ता सांगितला आहे, तो कुठेतरी साईडनं पेन्सिलने लिहून ठेवा. रेडियस आहे 1 मीटर. N1 आहे 0, ω1 आहे 0, N2 आहे 2, टाईम आहे 10. आणि अजून आपण आतमध्ये जात असताना जसे जसे आपल्याला काही सिम्बॉल्सची गरज पडेल ते आपण चेंज करत जाऊया. ओके या. सो आपल्याला पहिला कॅल्क्युलेट करायचा आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. आता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे θ/2π. ओके, लक्षात घ्या. फॉर्म्युला लिहून ठेवा साईडला. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा फॉर्म्युला आहे कॅपिटल N इज इक्वल टू θ/2π. थीटा म्हणजे डिस्टन्स, अँग्युलर डिस्टन्स अपॉन 2π. अपॉन 2π का बघा, एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती, एक पूर्ण राऊंड म्हणजे किती, 360 डिग्री म्हणजेच 2π. समजा त्या मुंगीनं काहीतरी समजा 360 डिस्टन्स, अँग्युलर डिस्टन्स पूर्ण केलं, 360 अँग्युलर डिस्टन्स काय केलं, पूर्ण केलं. तर मग किती रिव्हॉल्युशन्स केले, मग त्याच्यासाठी आपण काय करणार, डिवाइड बाय 2π करणार. म्हणजेच किती होणार, वरती असणार 360 डिवाइड बाय 2π म्हणजेच 360 आणि मिळून किती होणार, मग आन्सर येणार 1. म्हणजे एकच राऊंड पूर्ण केला. समजा तिनं 720 डिस्टन्स पूर्ण केलं आहे. अँग्युलर डिस्टन्स किती आहे, 720. मग 720 केले याचा अर्थ किती रिव्हॉल्युशन्स केले, मग आपण करणार डिवाइड बाय 2π. मग 720 डिवायडेड बाय 2π आन्सर किती येणार, 2. म्हणजे 2 रिव्हॉल्युशन केले. म्हणजे अँग्युलर डिस्टन्स ती किती पूर्ण करतात त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजेच नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. ओके, म्हणजे आपला फॉर्म्युला आहे, पेन्सिलने लिहून ठेवा, 2π N कॅपिटल N इज इक्वल टू θ/2π. मग थिटा, मग आपल्याला पहिला थिटा शोधायला पाहिजे. मग थिटासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहेत, न्यूटन्सचे जे मोशनचे जे 3 हे आहेत इक्वेशन्स, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ते सर्क्युलर मोशनसाठी बघा काय आहेत. मग आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे, थिटा इज इक्वल टू ω0t प्लस 1/2 ॲक्सलरेशन ए म्हणजे अल्फा इंटू t². असं तो काय आहे फॉर्म्युला असेल. ठीक आहे. सो जी स्लाईड मिस होती ती आपण इथं आता आणलेली आहे. सो प्रॉब्लेम तुम्हाला समजला आहे. गिवन डाटा बघून घ्या. गिवन डाटामध्ये डायमीटर दिला आहे 1 मीटर, पण तो आपल्याला नको आहे, त्याच्यावर आपण रेडियस कॅल्क्युलेट केला. नंतर आहे सुरुवातीची फ्रिक्वेन्सी, इनिशियल फ्रिक्वेन्सी N0 असं म्हणले जी 0 आहे. सुरुवातीचं स्पीड ω0 जे 0 आहे कारण चाक थांबलेला आहे. नंतरचं स्पीड आहे N 2 RPS 10 सेकंड नंतर. इथं ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड म्हणजेच 2πN. जर हे स्पीड असेल, हे जर फ्रिक्वेन्सी असेल 2 RPS, तर ओमेगा म्हणजे 2πN तो किती असेल, म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड आपल्याकडे जर N असेल तर ओमेगा स्पीड कॅल्क्युलेट करता येईल. तर ते होईल 4π रेडियन पर सेकंड. आणि हे सगळं कधी टायमिंग नंतर आहे, 10 सेकंड नंतर. सो हा आहे आपला गिवन डाटा. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आणि पहिल्या आणि 10व्या ह्याच्यासाठी लागलेला टाईम. ओके, सो मी आता तुम्हाला सांगितलं तसं आपल्याकडं फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्ससाठी θ/2π. जेवढं काय अँग्युलर त्याचं डिस्टन्स होईल टोटल गोल फिरलेलं, त्याला डिवाइडेड बाय काय करायचं, 2π. कारण एक राऊंड म्हणजे 2π 360 डिग्री. सो जेवढं काय त्यानं डिस्टन्स कवर केलं असेल त्या ॲन्टनं, त्या मुंगीनं, ते काय करायचं, डिवाइड बाय 2π करणार. त्याच्यासाठी जर तुम्हाला N इज इक्वल टू θ/2π हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर मग तुम्हाला माहिती पाहिजे थिटा. मग थिटासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याकडं ω0ची व्हॅल्यू आहे, टाईम आहे 10, अल्फाची व्हॅल्यू आहे आणि टी. आपल्याकडे हे सगळं काय आहे, व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. शिवाय इथं अल्फा जो आहे तो काय आहे, कमी होत जातो आहे. ओके बघूया. हां, सो इथे अल्फा जो आहे
हा अल्फा आपल्याला कॉन्स्टंट म्हटले ना त्यांनी, न्यूमरिकलमध्ये त्यांनी अल्फा काय म्हटले, कॉन्स्टंट. अल्फा जर कॉन्स्टंट असेल, त्याची व्हॅल्यू जर आपल्याकडे नसेल, तर मग आपल्याला पहिला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायला पाहिजे अल्फाची. मग परत अल्फासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे, अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन 2, म्हणजे फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड अपॉन टाईम, म्हणजेच ॲक्सेलरेशन. बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो आपल्याला पाहिलं आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, पण त्याच्यासाठी गरज पडणार थिटाची, म्हणून आपण थिटासाठी हा फॉर्म्युला वापरणार. पण हा फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला गरज पडणार अल्फाची, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार. बघूया. सो पहिला आपण हे घेऊया, अल्फा फाइंड आउट करूया. अल्फा मिळालं की ह्याच्यामध्ये टाकूया, हे ह्याच्यामध्ये भरल्यानंतर थिटा मिळेल, थिटा मिळाला की मग हा फॉर्म्युला वापरूया. सो बघ, पहिलं कॅल्क्युलेशन आपण केलं अल्फासाठी. अल्फासाठी कॅल्क्युलेशन बघून घ्या. फायनल स्पीड 4π आणि इनिशियल स्पीड 0 होतं, टाईम 10. सो हे कॅल्क्युलेट केल्यावर अल्फा मिळाला 2π/5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर असायला पाहिजे ॲक्च्युली, तिथं सेकंड झाले चुकून, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर तो फॉर्म्युला उचला, थिटाच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये भरा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये भरून कॅल्क्युलेशन केल्यानंतर थिटा मिळेल 20π रेडियन. आता तुमच्याकडे आहे थिटा, सो यांचा हा फॉर्म्युला घ्या, एन इज इक्वल टू थिटा अपॉन 2π. तिथं 20π टाका, कॅन्सल आउट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल 10. म्हणजे त्या मुंगीनं 10 सेकंडमध्ये 10 रिव्हॉल्युशन्स केले, असं त्याचा काय होतोय, अर्थ होतोय. पण याचा अर्थ हा नाही होत की 10 सेकंडमध्ये 10 रिव्हॉल्युशन्स केले म्हणजे एका रिव्हॉल्युशनला प्रत्येक वेळी 1 सेकंड लागला असेल, असं होत नाही. ठीक आहे. सो तसं जर तुमच्या मनात असेल तर ते सोडून द्या, कॅल्क्युलेशन करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. सो पहिली गोष्ट आपण मिळवलेली आहे, नंबर ऑफ टोटल रिव्हॉल्युशन्स. ओके. आता इथं बघूया. सो पहिलं रिव्हॉल्युशन इथं 1 बाय 1 जाऊया आपण. सो इथं आपण बघतोय की पहिलं जे रिव्हॉल्युशन केलं त्या मुंगीने, पहिला जो गोल पूर्ण केला फिरत असताना, त्याही तिनं किती डिस्टन्स पूर्ण केला असणार बघा. मुंगी कुठेतरी समजा घड्याळासारखं 12च्या ठिकाणी आहे आणि एक राऊंड पूर्ण करून परत 12पाशी आली आहे, म्हणजे एक रिव्हॉल्युशन पूर्ण केला. किती अंतर पूर्ण केलं, 360. म्हणून इथं आपण म्हटले की फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन थिटा इज इक्वल टू 2π. किती डिस्टन्स केलं, एकदाच गोल फिरली, म्हणजे एकदाच 360 डिग्री, म्हणजेच 2π. मग आपण तो जो आत्ता फॉर्म्युला घेतलेला होता थिटाचा, थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 ओमेगा टी स्क्वेअर, तोच फॉर्म्युला परत एकदा घेतला इथं. आणि फक्त आता आपल्याला इथं थिटाच्या जागी व्हॅल्यू आहे 2π, म्हणजे डिस्टन्स आहे ना आता आपल्याकडं, सो ते इथं भरलं. आणि आपल्याला शोधायचा आहे टाईम. आता आता आपल्याकडे टाईम नाही आहे, आता आपल्याला टाईम शोधायचा आहे. बघा. सो इथं 0 म्हणजे इनिशियल स्पीड 0 आहे, T1. तिथं आपण T1च लिहिणार. T1 का लिहिणार, कारण आपण पहिल्या रिव्हॉल्युशनसाठी बघतोय. 1/2 2π/5 आणि इथं T1 स्क्वेअर. फक्त आता टी शोधायलो आहे. सो T1 किती आलं, √10. म्हणजे पहिलं रिव्हॉल्युशन पूर्ण करायला, एक राऊंड पूर्ण करायला पहिला त्या मुंगीला एवढा वेळ लागला, असं त्याचा अर्थ झाला. आता हे जसं आपण पहिल्याचा विचार केला, अगदी आता तसं 9व्यापर्यंतचा विचार करा. 9 राऊंड होईपर्यंत मुंगी किती वेळा गोल फिरली असेल, 9 वेळा. म्हणजे एक डिस्टन्स एकदा गोल फिरायचं म्हणजे किती, 2π. तर 9 वेळा गोल फिरायचं म्हणजे किती, गुणिले 9, म्हणजे 360 करणार गुणिले 9. आणि त्यावेळेचा जो काही टाईम असेल त्याला आपण म्हणूया T9 म्हणूया, आणि तो आपण शोध्या की 9व्या ह्याच्यापर्यंत किती वेळ लागेल. सो परत आपण तोच फॉर्म्युला घेतला. इथं आहे थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर, म्हणजे तो जो वरती थिटाचा फॉर्म्युला आहे तोच घेतला. सो इथं आता थिटाच्या ऐवजी काय येणार की 9 रिव्हॉल्युशन. सो इथं काय येणार 9 गुणिले 2π. इथं इनिशियल स्पीड 0 आणि टाईम म्हणजे इथं T9 असणार आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. प्लस 1/2 अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि T9 स्क्वेअर. सो हे सगळं कॅल्क्युलेट केलं, T9 किती आलं. सो T9चा आन्सर आला हे 9.48, म्हणजेच राऊंड फिगर केली तर 9.5. म्हणजे इथं 9.5 सेकंड इथंच गेली 9 राऊंड पूर्ण करायला. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 9 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागलेत, 9.5 सेकंड. मग 10वा जो राऊंड पूर्ण झाला तो संपल्यानंतर टोटल टाईम किती झालेला, 10 सेकंड. सुरुवातीलाच आहे ना, न्यूमरिकलमध्येच दिले
की 10 राऊंड पूर्ण करण्यासाठी किंवा टोटल रिव्हॉल्युशन्स पूर्ण करायला त्या मुंगीला किती वेळ लागलेला? 10 सेकंड. मग आपल्याकडे आहे की 10 राऊंड पूर्ण झाल्यावरचा टाईम आहे 10 सेकंड आणि 9वा राऊंड पूर्ण झाल्यावरचं टायमिंग किती आहे? 9.5 सेकंड. म्हणजे साहजिकच शेवटचा राऊंड जो आहे 10वा तो पूर्ण करायला किती वेळ लागला असेल? 0.5 सेकंड. ओके, म्हणजे इथं बघून घ्या, हे बघा, टाईम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. मग ते म्हणजे काय? T10 मायनस T9. मग T10 म्हणजे टोटल टायमिंग किती आहे? 10 मायनस 9 पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला? 9.48. ते मायनस केल्यावर किती मिळेल? 0.5132 सेकंड. सो हे झालं आपलं आन्सर. सो झालेले न्यूमरिकल्स बघून घ्या, व्यवस्थित सोडवा, लॉग टेबलचा यूज करून ते सोडवा. थँक्यू क्लास.